श्रावण मास सुरू झाले. व्रतवैकल्ये, उपास आपले सुरू झाले. हो ना? मग आता देवाला नैवेद्य दाखवायला, उपास सोडायला आपल्याला गोड तर काहीतरी हवेच. हो ना? रव्याचा शिरा आपण नेहमीच बनवतो. आज आपण बनवूया रव्याची खीर. त्यासाठी एका कढईत 2 चमचे तूप घ्यायचं. त्यात अगदी पाववाटी रवा घ्यायचा. जास्त घ्यायचा नाही, नाहीतर त्याचा शिरा बनेल. तो रवा चांगला भाजून घ्यायचा, अगदी गुलाबी होईस्तोवर. चांगला गुलाबी झाला की मग त्याच्यात दूध टाकायचं. आता मी इकडे अर्धा लिटर दूध घेतलं आहे. दूध घातल्यावर डावल्याने ढवळून घ्यायचं, म्हणजे रवा चिकटणारही नाही आणि गुठळही होणार नाही. मग 1 चमचा वेलची पावडर किंवा दूध मसाला घालायचा. दूध मसाला पण छान लागतो. अख्खे काजू बदाम घालायचे नाही बरं का, चिरून किंवा मिक्सरमधनं बारीक करून घालायचं आहे. आणि अर्धी वाटी साखर. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी अजून वाढवा. अर्धा लिटर दुधाला अर्धी वाटी साखर पुरेशी होते. खीर 10 मिनटं छान उकळायची, पण उकळताना ढवळत राहायचं, म्हणजे ती खाली लागणार नाही. बस झाली रेडी. वाटीत घ्यायची, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मस्तपैकी उपास सोडायचा. रेडी आपली रव्याची खीर. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच भेटत राहू रोज नवीन रेसिपीसह आणि गप्पा-टप्पा करत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा, एकदम परफेक्ट झालेली खीर. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ, एकदम मस्त.